नमस्कार. प्रादेशिक हवामान केंद्र नागपूरमध्ये आपलं स्वागत आहे. विदर्भासाठी दैनिक हवामान माहिती. सुरुवातीला सिनॉप्टिक माहिती बघू. 925 HPA विंड चार्टमध्ये दाखवल्याप्रमाणे एक चक्रवात झारखंड बे ऑफ बंगालशी दिसत आहे, ज्याची उंची समुद्रसपाटीपासून 7.6 किलोमीटर उंचीवर आहे. त्यामुळे इथे कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला आहे. तसंच मान्सून द्रोणिका ही बिकानेर, ग्वालियर ते कमी दाबाच्या पट्ट्यापर्यंत बे ऑफ बंगालपर्यंत आहे. तसेच 4.2 मध्ये सुद्धा हीच परिस्थिती आपल्याला दिसत आहे आणि त्यामुळे विदर्भावर येणारी हवा ही पश्चिमेकडून उत्तर पश्चिमेकडून येताना दिसत आहे. पुढील 3 दिवस हवामानाचा अंदाज. पुढील 3 दिवस 2 ऑगस्ट ते 4 ऑगस्ट विदर्भामध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये सर्वत्र ठिकाणी पावसाची शक्यता आहे. पुढील 3 दिवस हवामानाचा इशारा. पहिल्या दिवशी 2 ऑगस्टला विदर्भामध्ये गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर वर्धा, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात विजांचा कडकडाट होऊन पाऊस पडण्याची शक्यता आहे. दुसऱ्या दिवशी 3 ऑगस्टला विदर्भामध्ये चंद्रपूर, भंडारा, गोंदिया जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर सर्व जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट होऊन पाऊस पडण्याची शक्यता आहे. तिसऱ्या दिवशी 4 ऑगस्टला विदर्भामध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट होऊन पाऊस पडण्याची शक्यता आहे. स्थानिक शहर हवामानाचा अंदाज सविस्तरपणे चार्टमध्ये दिलेला आहे. कमाल तापमान. पुढील 5 दिवसात कमाल तापमानात कोणताही मोठा बदल होणार नाही. हवामान माहितीसाठी इंस्टाग्राम, ट्विटर, फेसबुक, यूट्यूबवर हवामान माहिती बघू शकता. तसेच अँड्रॉइड ॲप मौसम उमंग मेघदूतवर सुद्धा तुम्ही डाउनलोड करून हवामान माहिती बघू शकता. धन्यवाद.